सर्वप्रथम जुन्नर नगर परिषदेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचे मी प्रभाग क्रमांक 3 मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक असे स्वागत करतो। आज खलीलपुरा या ठिकाणी कुरेशी जमात, आमचे सदर साहेब व सर्व संचालक मंडळ या सर्वांनी सर्व नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांना या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी बोलवलं। सर्वप्रथम मी कुरेशी समाजाचे टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांना विनंती करतो की टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व जमातचे या ठिकाणी आभार व्यक्त करावे। तुमच्या सर्वांच्या ताकदीवर, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावर मी प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढलो आणि या प्रभागातील सर्व मतदार, सर्व महिला, सर्व माझ्या माता, सर्व माझे बंधू सर्वांनी मोठ्या मताधिक्याने माझ्यासारख्या एका युवा कार्यकर्त्याला नगरसेवकपदी निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचे प्रथमतः सर्वांचे मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो व आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की गेले अनेक वर्षापासून मी तुमच्या सगळ्यांच्या शब्दाला धावून आलेलो आहे व यापुढेही मला निम्या रात्रीला तुम्ही इथं बोलवा, कुठलाही प्रसंग असला तरी मी तुमच्यासाठी तर 100% उभा राहील। व राहिला विकास कामांचा विषय, तर मागील 5 वर्षामध्ये जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून या कुरेशी जमातचे आमचे सदस्य साहेब असतील, सर्व प्रमुख मान्यवर असतील, आमचा मित्र मजरभाई असेल, नाझिम असेल, नसीर भाई असेल, बुजी आजी साहेब असतील, अतरभाई असेल, आमचे प्रमुख मार्गदर्शक जरारभाई असतील, मन्नान चाचा असतील, या सर्वांच्या विविध मागण्यानुसार अतुल शेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये कोट्यवधी रुपयाची विकास कामं झाली। आज पण अतुल शेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये कोट्यवधी रुपयाची विकास कामं या ठिकाणी आज पण चालू आहेत। आता माझे सहकारी मित्र मयूर सरांनी सांगितलं की शरदांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सर्व नगरसेवक, नगराध्यक्षांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व नगरसेवक देखील विकास कामासाठी कुठल्या नेत्याकडे जाण्याची बारी आली तर आम्ही कुठेही मागे पडणार नाही, हा शब्द मी तुम्हाला सर्वांना देतो व आपल्याला सर्वांना एक शब्द देऊ इच्छितो की तुम्ही जो मतरूपी आशीर्वाद मला दिले, तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक परत एकदा आभार व्यक्त करतो व तुम्हाला नक्कीच तुमचं मत कुठं वाया जाणार नाही, तुम्हाला या नगरसेवकावर अभिमानच वाटेल असं काम मी या प्रभागामध्ये नक्कीच करून दाखवील अशी ग्वाही तुम्हाला देतो आणि सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।